आणि एक आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। ईडीकडून बारामती ॲग्रोची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आणि अर्थातच हा रोहित पवारांसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। 161 एकर जागा ईडीनं ताब्यात घेतली आहे। जवळपास 50.20 कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे। बारामती ॲग्रो ही आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अधिक तपशील? बिलकुल, ही जी जागा आहे ती साधारणतः 161 एकर जागा आहे आणि त्या जागेवर प्लांट आहे आणि मशिनरी आहे, म्हणजे पूर्णपणे विकसित केलेली ही अशी जागा आहे आणि त्याची आताचं जे मूल्य आहे ते साधारणतः 50 कोटीपेक्षा जास्त आहे आणि एकदम निवडणुकीच्या अगोदरच अशा प्रकारे बारामती ॲग्रोवर केलेली कारवाई ही याकडे पाहावं लागेल की कशा पद्धतीने आता रिॲक्ट केल्या जाते रोहित पवार किंवा अजित पवार यांच्याकडून, कारण निवडणुकीच्या अगोदरच ही केलेली कारवाई अशी म्हणावं लागेल ईडी कडून। परंतु या संदर्भामध्ये यापूर्वी सुद्धा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। किरीट सोमय्या यांनी कागदपत्र दिली होती, पाठपुरावा केला होता आणि कशा प्रकारे जे कारखाने आहेत ते बळकावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आलेला पैसा जो आहे तो इतर मार्गाने कसा आलेला आहे त्या संदर्भामधले कागदपत्र दाखल केली होते। त्यानंतर ईडीने आता ही कारवाई केलेली दिसून येते। नक्कीच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।